आज आपण एक्सरसाइज मधलं 5वं उदाहरण या ठिकाणी घेत आहोत. सुजाता आणि गायत्री हे दोन पार्टनर आहेत. या ठिकाणी आपण 5वं उदाहरण घेतोय. सुजाता आणि गायत्री. परचेसेस अँड सेल्स हा पहिला पॉइंट आहे. परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहा 65,000 रुपये आणि सेल्स 1,85,500 रुपये ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहा. वेज वर्क्स मॅनेजर सॅलरी. वर्क्स मॅनेजर सॅलरी हा ट्रेडिंग अकाउंटचा आयटम आहे, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला वर्क्स मॅनेजर सॅलरी आकडा 2,300. पुढे कॅपिटल अकाउंटचे सुजाता आणि गायत्री यांचे बॅलन्सेस आहे 75,000 आणि 40,000 रुपये. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचा सुजाता आणि गायत्रीच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाउन. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहायचा 18,700 रुपये. त्याच्यानंतर डेटर्स अँड क्रेडिटर्स. डेटर्स ऍसेट साइडला लिहायचे. डेटर्स वर साधारण 3 ऍडजस्टमेंट आहे. $47,500 3 ऍडजस्टमेंट आहे, साधारण 5 रुपये सोडून द्या. आणि क्रेडिटर्स 35,000 रुपये. क्लिअर करावं लागेल. नंतर बिल्स रिसिवेबल बिलाची रक्कम येणं बाकी. येणे रक्कम आपण नेहमी ऍसेट साइडला लिहितो 22,000 रुपये. बिल्स रिसिवेबल 22,000 रुपये ऍडजस्टमेंट. वेजेस अँड सॅलरी हा शब्द दिलेला आहे. वेजेस अँड सॅलरी हा शब्द आल्यामुळं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटलाच लिहायचं 4,000 रुपये. पुढे बिल्स पेबल बिलाचे पैसे देणं बाकी. देणं नेहमी लायबिलिटी साइडला लिहितो, म्हणून लायबिलिटी साइडला लिहायचं 27,300 रुपये. नंतर डिस्काउंट क्रेडिटचा आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला वरती 2 ओळी सोडून बाय डिस्काउंट 400 रुपये. मोटिव्ह पॉवर पूर्वी मोठा आपण पाणी काढलं जायचं आणि ते शेतीसाठी वापरलं जायचं, म्हणून मोटिव्ह पॉवर हा उत्पादनाच्या संदर्भातील खर्च आहे, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू मोटिव्ह पॉवर. त्याच्यावर ऍडजस्टमेंट इनर लॉस ठेवा 1,350. कस्टम ड्यूटी ट्रेडिंग अकाउंटला लिहायचं आहे.
1500 रुपये. इंटरेस्ट क्रेडिटचा आहे. फायदा आपण नेहमी क्रेडिटला लिहितो. बाय इंटरेस्ट 1300 रुपये. अनप्रॉडक्टिव्ह वेजेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा. प्रोडक्टिव्ह असते तर ट्रेडिंगला गेले असते. अनप्रॉडक्टिव्ह वेजेस 3000 रुपये. पुढे ऑडिट फी, हिशोब तपासणी खर्च प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच लिहायचा आहे. $2500. नंतर रेंट हा पण खर्च आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच लिहा. 1800. गणवेन्स प्रवासातील खर्च प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच लिहा. 2000 रुपये. गुडविल इंटँजिबल ॲसेट डोळ्याला दिसत नाही पण मालमत्ता आहे. गुडविल याचं व्हॅल्यू आहे 25,000 रुपये. पेटेंट कॉपीराइट्स 20,000 रुपये. नंतर पुढे बिल्डिंग 88,000 रुपये. त्याच्यानंतर पार्टनर सुजाता लोन अकाउंट. सुजाताने आपल्याला कर्ज दिलंय 6,150 रुपये. त्याच्यावर ऍडजस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट ऍसेट साईडला राहायचं 40,000 रुपये. नंतर कॅश ॲट बँक 26,000 रुपये. अशा पद्धतीने या ठिकाणी ट्रायल बॅलन्स संपलेला आहे. आता आपण पहिली ऍडजस्टमेंट घेत आहोत. ट्रेडिंग अकाउंटच्या म्हणजे क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्यू आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक लिहावा लागेल. पहिल्यांदी ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहा बाय क्लोजिंग स्टॉक 19,700 रुपये. दुसरा इफेक्ट द्यायचा आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला पहिला इफेक्ट दिला. दुसरा इफेक्ट आता बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला द्यायचा आहे. क्लोजिंग स्टॉक 19,700 रुपये. त्यानंतर पहिली ऍडजस्टमेंट या ठिकाणी क्लिअर झालेली आहे. दुसरी ऍडजस्टमेंट गुड्स कॉस्टिंग ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. आपण फ्री मध्ये माल वाटला. माल वाटण्यामागचं कारण काय? का आपल्या मालाची जाहिरात व्हावी म्हणून बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल माल आपल्याकडून गेला. 3,000 रुपये. मग आता 3,000 रुपयाचा तुमचा माल गेला. त्या मालाचं तुम्हाला पेमेंट मिळणार नाही, पैसे मिळणार नाही. परंतु तो माल जाण्यामागचा हेतू काय? तर आपल्या मालाची जाहिरात व्हावी म्हणून ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला
टू ऍडव्हर्टाइजमेंट कंसात फ्री सॅम्पल 3000 रुपये. जेवढा तिथे दिला क्रेडिटला तेवढाच प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला द्यायचा आहे. मोटिव पॉवर इन्क्लूड्स ₹500 पेड फॉर डिपॉझिट ऑफ मोटिव पॉवर मीटर. पॉवर मीटरचं डिपॉझिट आपण 500 रुपये भरलेला लेस डिपॉझिट 500 रुपये. ते 500 रुपये आपल्याला भविष्यात परत मिळतील म्हणून ऍसेट साइडला त्याचा इफेक्ट द्यावा लागेल. मोटिव पॉवर डिपॉझिट ₹500. पुढे तिसरी ऍडजस्टमेंट डेप्रिसिएट बिल्डिंग ऍट 5%. बिल्डिंगवर 5% डेप्रिसिएशन काढायचं. 88,000वर 5% 4,400 रुपये डेप्रिसिएशन होईल. लेस डेप्रिसिएशन 83,600 रुपये बाहेर घ्या. पण डेप्रिसिएशन हा खर्च आहे आणि खर्च असल्या कारणाने आपल्याला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहावं लागेल. टू डेप्रिसिएशन अकाउंट बिल्डिंग 4,400 रुपये. अजून कशावर डेप्रिसिएशन आहे का ते पहा. असेल तर करावं लागेल, वजा करावं. राईट ऑफ ₹2,000 फॉर बॅड डेट्स. 2,000 रुपये आपली उधारी बुडीत आहे, नुकसान आहे म्हणून लेस बॅड डेट्स. बॅड डेट्स वजा करण्याच्या अगोदर आपल्याला पुढची ऍडजस्टमेंट करावी लागेल. ती म्हणजे बिल्स रिसिवेबल इन्क्लूड डिसऑनर ऑफ ₹4,000. 4,000चं बिल डिसऑनर झालंय म्हणजे 4,000 रुपयाच्या बिलाची रक्कम तुम्हाला मिळाली नाही म्हणून लेस बिल डिसऑनर. बिल्स रिसिवेबल मधून वजा करा 4,000 रुपये. राहिले 22 मधून 4 गेले 18,000 रुपये. आता उधारी कर म्हणजे बिलाची रक्कम मिळाली नाही म्हणजे तुमची उधारी वाढली. कारण समोरच्या पार्टीने सांगितलं का मी तुम्हाला 15 दिवसात पैसे देतो. नेहमीचं कस्टमर आहे, तुम्हाला त्या कस्टमरवर डायरेक्टली लगेच कार्यवाही करता येणार नाही कारण ते रेग्युलर कस्टमर आणि रेग्युलर कस्टमर असल्या कारणाने रेग्युलर कस्टमर टिकवण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला त्याला समज द्यावी लागेल. भाऊ तुझ्याकडे जे 4,000 रुपयाचं बिल होतं त्या बिलाचं पेमेंट तुम्हाला 15 दिवसात देणार आहे. 15 दिवसांनी आणून दे. मी तुझ्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही करीत नाही म्हणून तो आपली उधारी वाढली म्हणून डेटर्स मध्ये ऍड बिल डिसऑनर 4,000 रुपये. 51,500 झाले. आता याच्यानंतर पुढे ऍडजस्टमेंट काय ती पाहू. आता इंटरेस्ट ऑन पार्टनर सुचाता लोन अकाउंट इज टू बी प्रोव्हाइडेड ऍज पर द पार्टनरशिप ऍक्ट प्रोव्हिजन. जर पार्टनरने पार्टनरशिप फर्म साठी कर्ज दिलेला असेल तर पार्टनरशिप ऍक्ट 1960 नुसार तुम्हाला 6% व्याज द्यावं हा नियम आहे. म्हणून 6% व्याज ह्या 6,150 रुपयावरती 363 रुपये आणि इंटरेस्ट आउटस्टँडिंग 363 369 रुपये 63
6050 असते तर 363 झाले असते. 6150 म्हणून 369 रुपये होती. मग 369 ऍड करायचे आहे. मग 6519 रुपये या ठिकाणी बाहेर येईल. 369 रुपये मला व्याज द्यावं लागतंय, म्हणून तो तुमच्या दृष्टिकोनातून खर्च आहे. खर्च आपण नेहमी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहितो, म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं. इंटरेस्ट ऑन सुजाता लोन अकाउंट. लोन अकाउंट 369 रुपये. पुढे या ठिकाणी अजून एक ऍडजस्टमेंट बाकी आहे, ती मी तुम्हाला बिल्स रिसिवेबलची ऍडजस्टमेंट करण्याच्या नंतर सांगितली होती. 2000 रुपये आपली उधारी भुगत आहे. बॅड डेट्स, लेस बॅड डेट्स 2000 रुपये. मी 49,500. मग आता बॅड डेट्स मध्ये जुने बॅड डेट्स असतील तर ऍड करायचे. 2 बॅड डेट्स 2000 रुपये. नंतर लेस मेंटेन आरडीडी ऍट 3% ऑन डेटर्स. डेटर्स वर 3% आरडीडी करायचा आहे. आरडीडी 49,500 वर 3% 1485 रुपये आरडीडी होतो. म्हणून 48,015 रुपये बाहेर घ्या. म्हणून या ठिकाणी ऍड न्यू आरडीडी 1485 3,485 बाहेर घ्या. या ठिकाणी उदाहरणातील सगळ्या ऍडजस्टमेंट संपल्या. उदाहरणात हिडन ऍडजस्टमेंट काही नव्हती, त्याच्यामुळे या ठिकाणी उदाहरणातील ऍडजस्टमेंट संपलेल्या आहेत. आपण आता पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट क्लोज करू. 2067 7 आणि 5 12 हातचाला 1 3 5 आणि 1 6 3 9 9 18 हातचाला 1 8 आणि 1 9 9 1 10 हातचाला 1 1 आणि 1 2 2,08,200 टू ग्रॉस प्रॉफिट. 5 आणि 5 10 हातचाला 1 7 आणि 1 8 आणि 3 11 आणि 19 आणि 24 24 मध्ये किती मिळवले म्हणजे 32 होती. 24 आणि 8 32 हातचाला 3 3 आणि 11 आणि 16 आणि 18 22 23 23 मध्ये किती मिळवले म्हणजे 28 होती. 5 23 आणि 5 28 हातचाला 2 2 आणि 1 3 3 आणि 6 9 9 मध्ये किती मिळवले म्हणजे 10 होती. 1 मिळवला. 9 ने 10 हातचाला 1 1 आणि 1 2 1,15,850 रुपये आपल्याला या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट झाला. बाय ग्रॉस प्रॉफिट 1,15,850 या ठिकाणी 50 जसा तसा 8 आणि 4 12 आणि 3 15 हातचाला 1 1 आणि 5 6 आणि 1 7 हातचाला काही नाही. 1 जसाच्या तसा परत 1 जसाच्या तसा 1,17,550 रुपये तुम्हाला
नेट आपला प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट बाजूची टोटल आली. आता नेट प्रॉफिट काढायचा आहे. तो काढण्यासाठी सगळ्या अमाऊंट बाहेर घेतल्या का ते पहा. बाहेर नसतील तर बाहेर घ्या अमाऊंट. 9 5 14. 14 मध्ये किती मिळवले म्हणजे 20 होतील 6. 14 आणि 6 20. 7 ला 2. 2 आणि 6 8. 8 आणि 8 16. 16 मध्ये किती मिळवले म्हणजे 25 होती. 16 9 25. चला 2 2 आणि 5 7 आणि 8 15. 15 आणि 4 19 22 आणि 4 26. 26 मध्ये किती मिळवले म्हणजे 35 होती 9. चला 3 3 आणि 3 6 आणि 2 8 आणि 1 9 2 11 आणि 14 आणि 18. 18 आणि 3 21. 21 मध्ये किती मिळवले म्हणजे 27 होती 6. 27. चला 2. 2 मध्ये किती मिळवले म्हणजे 11 होती 9. 96,996 रुपये तुम्हाला या ठिकाणी नेट प्रॉफिट झाला. या ठिकाणी नेट प्रॉफिटचा रेशो आहे 3 असतो. मग 96,996 रुपयाचे 5 भाग करायचे. 3 आणि 2 5 भाग. एका भागाची किंमत 19,395 रुपये आणि 20 पैसे. 19,395 रुपये आणि आपलं 399 रुपये आणि 20 पैसे. मग 19,399 रुपये आणि 20 पैसे एका भागाची किंमत. मग 2 भागाची किंमत मग 38,798 रुपये येते आणि 40 पैसे म्हणून 50 पैशाच्या आत आहे. म्हणून त्याला एकूण 38,798 आणि दुसऱ्या पार्टनरला 58,198 म्हणजे 97 रुपये 60 पैसे येते. म्हणून या ठिकाणी 98 रुपये करून घेतले. 50 पैशाचा पुढचा आकडा आहे. दोघांची बेरीज येते का येते बरोबर आहे. सुजाता सुचेता आणि गायत्री या दोघांना नफा वाटून दिला. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंसात नेट प्रॉफिट म्हणा 58,198 रुपये आणि 38,798 रुपये. 78,798 1,33,198 78,798 टू बॅलन्स कॅरी डाऊन 1,33,198 आणि 78,798 10
आता 9 6 15 हाताला 1 9 10 1 11 हाताला 1 1 आणि 9 10 10 3 13 5 18 हाताला 1 आणि 1 2 आणि 5 7 आणि 7 14 आणि 6 20 हाताला 2 2 आणि 1 3 आणि 3 6 आणि 2 8 हाताला काही नाही 2 जसाच्या तसा 2,80,815 रुपये येतं का पहा 15 आले 6 आणि 7 13 आणि 5 18 हाताला 1 आणि 8 9 9 8 17 17 आणि 5 22 आणि 3 25 आणि 31 आणि 40 हाताला 4 4 आणि 4 8 आणि 9 2 11 आणि 13 आणि 8 21 आणि 25 27 आणि 28 2,80,815 रुपये या ठिकाणी दोन्ही बाजू आपल्या टॅली झालेल्या आहेत. दोन्ही बाजू टॅली झालेल्या आहेत. हे 5वं उदाहरण होतं. आपण माझा YouTube चॅनल तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि YouTube चॅनलला शेअर करायला विसरू नका.